नमस्कार. मी सुकुमार शहा चांदवड गावातील अहिल्याबाई होळकर यांचा सुंदर रंगमहाल किंवा वाडा दाखवत आहे. हे पूर्ण दगडी काम असलेलं फ्रंटेज, प्रचंड दरवाजा आणि हे बुरुज, ही भव्य दर्शनी भिंत. आतील वाडा आपण पाहूया. तर चला, चांदवड येथील अहिल्याबाई होळकर यांचा रंगमहाल किंवा वाडा. आत आल्यानंतर डाव्या बाजूला हे सुंदर मारुती मंदिर आहे आणि खाली शिवमूर्ती आहे, चतुर्मुख शिवमूर्ती आहे. आणि हा वाड्याचा भाग. हा वाड्याचा एंट्रन्स आहे. आपण पहिल्या चौकात आलेलो आहे. खूप सुंदर प्रशस्त जागा आहे आणि हा वाडा खूपच सुंदर. बघून आल्यानंतर आपण या अहिल्याबाई होळकर यांच्या मेन दरबार हॉलमध्ये प्रवेश करत आहोत. खूप सुंदर लाकडी बांधकाम असलेला 4 मजली वाडा आहे आणि हा प्रचंड दरबार हॉल. किती सुंदर लाकडी काम आहे आपण बघू शकता. खाली व्यवस्थित काम केलेलं, रंगरंगोटी केलेलं. हा दुसऱ्या मजल्यावर पण भरपूर नक्षी काम आहे, वर जाता येत नाही. आणि वर आपण बघू शकता, या बाजूला नीट चांगलं दिसेल, सुंदर टेहळणे बुरुज. असं हे खूप सुंदर वास्तू आम्हाला बघायला मिळाली. चांदवड येथे गावामध्ये असलेली वास्तू. सर्व बाजूला खोल्यात बंद आहे. हे 3 मजली आणि त्याच्यावर पोटमाळा 4था. आणि समोर अहिल्याबाई होळकर यांची गादी, मागं लक्ष्मीनारायण मंदिर. हे खूप सुंदर असं ठिकाण बघायला मिळालं. आपण लाकूड काम बघू शकता. खूप सुंदर लाकूड काम आहे. ही गादी आणि हे लक्ष्मीनारायण मंदिर. कलाकुसर बघा. खूप भव्य वाडा आहे. ह्या अँगलनं आपण बघू शकतो. फारच सुंदर. मन प्रसन्न होतं, भरून येतं की आपल्या राजेरजवाड्यांनी जे काही सुंदर काम करून ठेवलेलं आहे त्याचे काही अवशेष आपण बघू शकतो. या वाड्याचं जोता आपण बघू शकतो. त्याच्यावर सुद्धा कलाकुसर आहे. दगडी आहे. दगडी घडीव पायऱ्या आणि जागोजागी त्या काळासाठी रिक्वायर असलेल्या अशा कड्या ठेवलेल्या आहेत, जेथे काहीही किंवा काही उभं करायचं असेल, काही करायचं असेल तर त्यासाठी. पण फारच सुंदर आणि प्रशस्त वाडा आणि सुंदर आणि नेटका ठेवलेला आहे. छान. तर आपण या नगारखाना सदृश बिल्डिंगमध्ये जाऊ. वर जाण्याचा रस्ता आहे आणि इकडं नगारखान्याला. आपण नगारखान्याला जाऊ. वाड्याच्या प्रवेशद्वारासमोर हे जे काही मोठा भिंत आहे, बुरुज आहेत, या पायऱ्यातनं आपण आलो नगारखान्याला. इथं वर अजून पोटमाळा आहे आणि हा नगारखाना. सुंदर हॉल आहे. हा वाड्याचं दृश्य आपण बघू शकतो. खूप सुंदर दृश्य आहे. आज अजून काम चालू आहे. आणि हे वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरचा झरोका. वाड्याचा दर्शनी भाग झाल्यानंतर ह्या देवडीवरनं आपण बाहेर जात आहोत. हे आपण दरवाजा बघू शकतो, उंच. आणि हा दिंडी दरवाजा.